साजन की आंखों में प्यार शांता हा झाले आता फरची पुसून बसू का थोडा बसू का बसू दे ना आता बसू बसू कळ लागली इड बसू बसू कळ लागली आणि मग आणि परत बसू का अगं फरची पुसली म्हणजे लावण्यानं पुसली लावण्याने पुसली तर काय उपकार केला का माव अगं तो ते पोचा तरी आणून देईल होता का तो मोडला तर तो आणला सुद्धा नाही आवाज नाही चढवायचा काय नीट बोलायचं काय? नीट घर जावई आहे तू आमचंच खाऊन आणि आमच्या उलट तो का हा एवढ्या मोठ्या आवाजात बोलू राहिला कधीचा आवाज खाली घ्यायचा हे भांड्यांचा ढीप पडलाय ते घसून काढायचं काय हा काढित हा आणि जास्त आवाज चढून नाही बोलायचं तू माझ्या बापाच्या घरी राहू राहिला मी तर बापाच्या घरी नाही राहते आलं का लक्षात हा नीट जातो भांडी कळते का तुला तिला किचन वाट्यावर भांड्यांचा पसारा आहे हे तुला कळत नाही का चल तुला दाखवते चल 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 हे भांड्यांचा पसारा काय तो बाप आवडणार आहे का हे भांडे काय आम्ही घासायचे का हा धुतो बाई धुतो दूध नाही चांगले साबण लावून रोज घासितो ना तसे घासायचे आलं का काय लक्षात आलं का हा आलं ना घर जावई होम पस्तावा आला मला हा ना हा मग कशाला झाला घर जावई हा जरासा हात उचलायचा एवढा हळूहळू नाही घासायचं हा तुम्ही काय बाळाती नाही का एवढा हळूहळू भांडे घासू राहिले हा अगं बाई काय झालं माय ना असं झालं मला मा बापा नाही ना माझं असं वाटलं काच वाटोळ केलं मी नाहीच म्हणत होतो घर जावाय राहायला हा हा. मग काय आम्हाला हाऊस आली होती का आम्ही काय दारात आलो होतो का चल आमच्या इकडे घर जावं राहिला हा तुम्ही नव्हते आल्या दारात मग? पण मा बाप म्हण ना तुला लई काय काय भेटल आमक भेटल जमीन भेटल बंगला भेटल हा. मी त्याच्यावर भाळलो म्हणजे तू काही भाडीसाठी आला का हा? म्हणून तर तू याशी मा नशिबात अशी बाई भेटली असं काय नव्हतं बाई म्हणला? काय काही जास्त बोललं तर इकडचं थोबड तिकडं करून देईल काय हा नाही बोलत नाही तर संध्याकाळी नाही जेवायला भेटणार नाही आलं का लक्षात घसून घे भांडे नीट आगस्ट येतो काही घर जावं हो लई पश्चिताप झाला हो हं? भांडे घासायला त्या भांडे घसून झाल्यावर लगेच फरची पुसायला त्या ते झालं कुठं नाही तर बाथरूम धुवायला त्या अहो असं झालं का या घरात नको नको झालं कुणी का तरी आपलं काळ तोंड करावं असं झालं हं? अहो बायकोला सुद्धा माही किव नाही येत का दया येत नाही बायको सुद्धा रुबाब करती अहो पोटाला टायमिंगला जेवाय देती नाही एवढी भूक लागली तर आता म्हणायची सुद्धा भीती वाटते अहो काय करावं पिनू हा झाले का भांडे आता रे थांबा थोडे राहिले बाई आवर पटक्यान आवडीतो बाई कपडे धुवायचे राहिले ना धुणं वाळत घालायचंय तू घाल ना तेवढं काय म्हणला काय नाही घालतो हा आवर मग शांता अय शांता काय काय पुढे गेला तो नवरा बाड खाऊ तू बाळकाव आहे ना मला भांडे घसू राहिला तू जेवली का मी बी जेवले बाई जेव आज किती मस्त भाजी करत होती हा त्याला स्वयंपाक बिले भारी येतो मग सगळं काम करीतो पण जाऊ दे मरू दे आई काही म्हण सगळं काम लाव पण कल्याणच झाला आयुष्याचा हा हा म्हणजे तुला सांगते आपल्या दोघींना इकडं पाय ना आपल्या दोघींना इकडचं तांब्या तिकडं करायला नाही लागत हं? धुणं धुतो ये भांडे घसले का भांडेच घसू राहिला लुगडं पाय ना तो किती गोड गोड धुतलंय ते जेवायच देऊ नको मग म्हणलं त्याला हं? त्याला जेवायलाच मरू दे तिकडे पण जाऊ दे मरू दे एक टायमाला त्याची किवळ येते हा ना एवढं सगळं काम करीतो तर त्याला आपण खायलाच देते नाही नाही आता काय काम करायला लावायचं आता आहे ना गहू निसाया काढ पीठ संपलंय घे गाऊन घे निसून काढ आता आहे ना त्याची भांडी झाली हा. तर धुणं वाळ टाकायचे हा. धुणं झालं का लगेच गहू निसाया बसू दे बसव चांगले 15-20 किलो गहू निसून घेते निसून लगेच घे. त्याच्या डोक्यावर देते दळायला हा जेवणे ते लाव तुला सांगते आई
त्याला आहे ना 1 मिनिट सुद्धा बसून नाही द्यायचं. हम्म. सारखं उभं धरायचं आणि पोटाला आहे ना द्यायचंच नाही त्याला. द्यायचं एवढं तेवढं नाही का, थोडंफार त्याला काम करायला लागत हा, नाही का. मग चक्कर बिकर आलं पडत हा परत आपल्या येईल. म्हणून आहे ना त्याला थोडंफार खाऊ घालायचं हा आणि असं उपाशी मारायचं. मग काय. त्याला बरं इड मस्त येतो खातो. हा बरं झालं बाई, आयुष्याचं कल्याण झालं. तो हा नवऱ्याला असंच मुठीत धरायचं. आई हा. तुला माहितीये ना तो ही मा- बारी 2 दिवसाची. हा तो मा शब्द बाहेर तरी आहे का. हा मग असंच गोड बोलून बोलून काम करून घ्यायचं. हा हा, बरं मी काय म्हणते, हा. मग भाजी मस्त बनवली होती ना. हा मग स्वयंपाक बिपाकाचं आहे का आपल्याला काही टेन्शन. काहीच नाही. सगळं त्याची तो करतो. फक्त उठायचं आणि ताटावर बसायचं. हा हा पाणी भरितो, भांडे घासतो. हा शांता, शांता, हा झाले ग भांडे घासून? झाले का. हा ना. मग आता काही टिमकी मिरू का गावामध्ये. आता दुसरं काम नाही करता येत का. अगं दुसरं काम करायऐवजी ना मला आहे ना तू शांता, भूक लागली. ऐक ना शांता, हा मला भूक लागली ग. हा 2-4 घास जेवाय दे ना ग. हा हा तुला फक्त तेवढं गिळायला पाहिजे फक्त, बाकीचं नको काही. अगं सकाळच्या चहाच्या कपा होय ग. वा रे वा, इकडे इकडे ये तू तोकडे पाहते. आलो आलो आलो. आले पाय करून. अगं आई पाय खाली ठेव ना. गहू काढ गाळण करायला. हा हा आता आहे ना लगेच झाले भांडे त्याच्यावाले, लगेच गहू निसून. हे गहू गिरण चालू होईल आता. आहो, हा हा 4 वाजता. शांता, खाली बस. आलो बर का. हा आलो, आवडलं काम. मग आले तर काय आता आरती करून ताट वाळू. अगं आरती नको करू, काहीतरी माझ्या जीवाक पाय आज. काय झालं जीवाला. अगं भूक लागली आता. भूक नाही, अजून कपडे वाळत घालायचे, गहू निसायचे, दळण दळून आणायचे आणि नंतर स्वयंपाक केल्यावर जेवायचे. तवर जेवणाचा अन्नाचा कण नाही भेटायचा. शांता, अगं 3 वाजले. जोकांडी चालले असे. हा बरं खाता पिता झोकांडे चालले म्हणून झोकांडे चालले. अगं. काय आम्ही काय जेवायला देते नाही का. का हं? 2-2 वखत जेवायचं तरी पुरीला मध्ये जेवायला देत नाही. हा अहो सासूबाई, हा सकाळी फक्त येईना मला तुम्ही पाहिलं तर चहाचा कप दिला. हा तेवढ्या मी 3 वाजले. तू तिचे डबल डबल जेवण झालं तिचं माहितीये का. मग तुम्हाला नाही दिलं का जेवायला? अहो, कुठं काय दिलं. सकाळी चहा पेलो हा. आणि चहा पेल्यावर लगेच मला एवढं घर जाणार लावलं. हा. घर झाडलं, आथरून काढलं, मग ते कामच करायला लागत तुम्हाला. फरच्या पुसल्या, बाथरूम तुमच्या पाय धुलं, दुखात्यात. तिला पाणी उतरून दिलं. मग द्यायलाच ओय, लागेल. आवाज खाली घे. इकडं माझ्या आईनी बसले आमच्या समोर, थोडासा आवाज खाली घ्यायचा. काय कोणाशी बोलून राहिले. हा काम करावंच लागल. हा मग? इकडं पाहायचं माझ्याकडं. जर उलटून आम्हाला एक शब्द बोलले तर विचार करा मग. हा उठ, कपडे वाटा, उठ. उठ ना उठ ना उठ ना उठ ना. नको. हा नको काय. उठ ना आई, तुला काही कळतं का. याला असं धारेवर धरायला लागते. हा हा कपडे वाळत. हा? एवढे कपडे वाळत टाकून देतो, मग दिल मला जेवायला. दिलं तर दिल. आई ऊन नाही पडा ना बघ. लई अवघड झालं उन्हाचं. येईन पाऊसही नसता चालू. काय बोल आई बाईचा गाऊन किती स्वच्छ काढला. बाई अशी तिनं कपडे धुईल नसतील कधी. काय घर जावायचं काय खरं नाही. नुसतं उभंच धरत्या. फुकाटही घर जावाय हो नाही रे कोणाच. काय तिचे परकल वाळत घाल, गाऊन वाळत घाल, सगळं. अरे वैतागलो मी या घरात. असं झालं कुठं तरी लांब जाऊ निघून. यांच्या तोंड पाहिला येऊ नये. लागले वाऱ्यानं कपडे ओढाया बघ. त्याला आता जातो, विचारितो मला जेवाय तरी दे 2 घास. बया या बाबाचे अजून कपडे वाळत घालून झाले नाही का. पिनू
झाले झाले का हा बर बर आलो थांब. झालं वाटतं वाळत. झाले कपडे वाळत घाल. हा ना हा बसल्या लगेच. ए बसला म्हणजे नुसतं उभंच न राहिली ग तू. असे तुला काही दया बिया नाही का? दया बिया करायला काही हे काय लोकांचं काम करू राहिला का तू? हे मस्त आपलं घरचंच करतो पण शांती माझ्या जीवा पाय कसा होतो न कसा झालो. कसा होता कसं झालं नाही असं मारायला टेकी होता आई बापाच्या घरी इडा आल्यापासून असं झाला गुबगुबीत एवढले भले भले गाली झाले तुझे वाले. खातो जा टाईम लोळतो मस्त मार गादीवर. अगं तो धाकाना वाळून गेलो न म्हणे खातो आणि पहिला कसा होता. शांता हा. जाऊ दे सगळं मला लय भूक लागली जेवायला 2-3 घास काय जेवायला. गहू निसायचे सांगितले ना. अगं गहू नंतर निश्चित पण पाय दाबा नाही आत्ताच का आत्ताच का म्हणजे पण पाय दाबितो पण ऐक ना मला जेवायला दिसेल ना दे बर का. फुकट खाऊ. ऐ हे आमचा आहे पाय दाबायला. हाय दाबितो सासूबाई. पाय दाबा. हा. दाबी तर काय उपकार नाही करती. तुम्ही दोघी भारी वा या कमालीचे मनीन वयाच नाही राहिलं कोणी. फुकट भाकरी घालाय काय कोण रिकामा नाहीये तुम्हाला. खुशाल फिरून बोलून राहिलं काय हा? कष्टानं आता- खातो हा? आमक कर तमक कर. करायच पाहिजे ना मग. हातात तुम्हाला पाणी तांब्या तरी भरून घेते का तुम्ही दोघी जणी तांब्या. करायच पाहिजे काम. तवाशी भाकर भेटत. हे म्हातारी नाही डोक्यात राहील. काय म्हणली माहिती ना काही नाही ते शिराया उचलायच्या राहिल्या असं म्हणतो. गहू निसायचे अजून. शांता हा, आता तू एक काम कर ना. हा. आता सगळं काम आवडलं तो हात पाय दाबले. हं. आता फक्त मला जेवायला दे 2-4 घास. सारखं जेवायचं सारखं गिळायचं पडेल सांगितलं ना ग सगळं अगं. करायचं नंतर जेवायला देईल. ते जेवण केलं का मग म्हणजे निश्चिल मग हा जेवण केल्यावर तसं नाही जमणार. माझ्या हाताने जो कांडे चालते या बा एक घास सुद्धा नाही भेटणार हा. शिस्ती सांगून देते. एक घास भेटणार नाही म्हणजे काय बोलून राहिली तू. हा हो आवाज कोणावर चढून राहिले. अहो, सकाळचं पोटात काही नाही तुझ्या शांती. हा तुम्ही दोघी मायले की नाही ना तर मला बरंच पाहिलं नाही 10 वर्षापून पाहतोय मी. हा हा हा. काला राहिली इकडं. अहो, काय राहिले म्हणजे आता जगाच्या लाजकाच राहिलो ना. हा? आहो मग? बापू. पुऱ्या का खवळत एवढं तर? अहो, पुरीला का खावला त्या सासूबाई तुम्ही काय बोलू राहिल्या. आम्हा? हा? तुम्हाला सुद्धा ज्ञान आहे का ज्ञान. तुम्हाला हा? आहे का? तुम्ही सुद्धा पुरीला सांगू राहिल्या का जावायला 2 घास खाऊ घाल. मग काम करायचं. तिच्यावर काय तिच्या खवळत? पुढे तुमच्या पुढे नाचू नाचू ना माई चौदे थकले. हो आवाज खाली कवर आवाज खाली करायचा आणि तुमचं ऐकून घ्यायचं. तू का? एक दिवस चाललाय दुसऱ्या दिवशी चालला असंच चाललं तुमचं. म्हणजे आता काय खाऊन पिऊन चोराच्या वरच्या म्हणजे बाबाला आमचं खाऊन आमच्या उलटली का कोणा आवाज वाढून राहिले तुम्ही. काय खाल्लं तुमचं सगळं काम मी करतोय. सगळं काम करतो तर का उपकार करतो का आमच्यावर. हा हा? फक्त काय ना शांते आता माय ना जीव गेला चिडला. मला बायको नको सासू नको तो घरदार सुद्धा नको. मी चाललो पुढे निघून जाईल. म्हणजे आम्हाला काय धमकी दाखवून राहिली का तुम्ही. धमकी नाही खरंच बोलतो. हा? त्या घरात जर टायमिंग वर जेवण आणि पाणी भेटत नाही का ते घर म्हणावं का ते माणसं म्हणावं. गणासारखं देते ना ती. काय? खाते ना मी जेवाय. वाटमाई काय दिलं ती ना. ओ माझ्याला काय म्हणून राहिले. हा? काय बोलत ते तू म्हणायची तिला ती काय दिलं तिला. काही कोणी स्वतः पुरीचीच बाजू धर. एवढ्या जीवला आहे ती जेवाय देती टाइम चहा देती. अजून काय पाहिजे तुम्हाला. हो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही लय बोलून राहिले. हा बोलू राहिले म्हणजे तू नको माकडावानी करू. तू ऐकू ना मी पार आत्मा एक खाली जातो आणि एक वर येतो. हा ऐकलं आता नाही ऐकणार. तुम्हाला काय हाता घालून काढायची पाळी आली वाटतं हा मला. हाता खालून काढायचं जरा माणूस आहे याचा विचार कर. माणूस आहे म्हणजे गबस इकडे आमच्या भाडीवर जगूनच्या जगूनवर आम्हाला बोलून राहिले. काय बाळ खाली तुमची. काय खाली भाडं म्हणजे 10 वर्षापासून कोण पोचून राहिलं तुला. हा अगं तू जरी पोचलं तर मी तुम्हाला सगळ्या परिवाराला सांभाळून घेतोय. सांभाळून घेतात काय उपकार करतो का. म्हणजे तो शेतीवर याच्यावर जगलो म्हणून काय तू काय मला रुबाब करते का. आज लयच पावर वाढलाय. खुश लय पावर वाढला आज तुमचा. म्हातारी धर गं तू.
उठ. काय तर ग हा? हं? मग काय ग याचा लय पावर वाढला याला तेच म्हणणार आहे. ठेस नाही, ठेसायच्यात लागते, ठेसायच्यात. ए अरे हा? आणि ठेस खाऊन आमच्या शांते हाणू नको शांती बा. कोणाला शांती मग? बा? अगं असं आमचं खाऊन आणि आमच्या आमच्या खाणं आणि आमच्या उलट काय हा? काय जावाय बापू अहो सासूबाई जरा दम काढा बोलशील का नाही? एवढा आवाज वाढतो का आमच्याच घरात राहून आमच्याच आवाज वाढतो. नको मा तुमच्याबद्दल पश्चाताप झालाय ती दोघी नका हा? हा हे घरच नको मा तुझ्याकडे जाय ना, मर ना तिकडं, मर ना तू. ए मी चाललो होय हा? चालो? चालो? निघालो इडू काम कोण करी? तू अंत पाहायला येणार नाही हा? काम कोण करी करून पाय कळत करून पाय म्हणजे कोण करीत नाही? हा. करीत नाही का? हा? तुही साडी दुई तो कर दुई सासूबाईचं लुगडी मग दुई काय झालं धुतलं उपकार करतो का? जावाई झाला म्हणून कसा राबायचा काय हातात बाय. आई म्हणून धुवायचं लुगडं काय कधी झालं न बोलणारा माणूस लय टमाटमा बोलून राहिला. सकाळी पाचला उठी ती जनावरांचं शेण काढायचा जातो तिथं हो हा मग? हं? मग तुला दूध प्यायला लागत नाही का? चहा कसा? शांती मला चहा दे दुधाचा. हा? तेवढ्या पुरतं तेवढं देती तेवढ्या पुरतं हा? तेवढं. आलं खायला कसं लागतं गुळ बोलायला खायला? येते नाही, नाही. ठेस का धरून लयच माज आला वाटतं. काय? लय माजला काय? चाललं माय मी लय माजला का? लय माजला? हा? माज आला का? शांती हा? ए, मी तो पाया पडत मारू नको मारू चुकला ना? हा चुक परत पावर करशील का? नाही करणार. हा? माफी माग. आई सासूबाई हा. तुमची सुद्धा माफी मागवतो हा. माफी माग मागितलं. पाया पडायचं माझ्या बी. मग काय आता तुझ्या बी. मग? म्हणजे एवढा पावर चढवला आमच्यावर लाज नाही वाटत? पडतो बाई पडतो ग शांती हा. वा रे वा. पडलो आणि नीट राहायचं, इथं राहायचं असेल तर, नाही तर सरळ रस्ता धरायचा. हा? हे बाकीचं आम्हाला बोलून नाही दाखवायचं मी याव केलं त्याव केलं. नाही दाखव तुला ना असं सुतासारखं सरळ करील, मग वरती बांधून ठेवील अशा तांगड्या आणि खालून लवंगी मिरचीची धुरी देईल. आता जेवाय दे हा. जेवायला आज तर देतच नसते तुला. हा. आज तर देणारच नाही. तुला एवढा मात चाललाय, जेवण कशाचं मागवतो रे? जेवण कशाचं मागवतो? हा? जेवण तर दे जेवण काच मागवतो? हा? अगं दे ना पण जेवाय तर दे या बाय, जेवायला कुठून दे? हा? अगं दे ना शांताबाई माझे जर आई बापा ते तर मी तो दारात आलो नसतो हं? अगं बाई माव काय येळ आली न काय नाही म्हणून तर मी तो दारात आलो आणि घर जावाय झालो हं? या बाय, लय कठीण झालंय घर जावायला खाऊन पिऊन घराची वास रडून नाटक करतो का? हा? अगं बाई एवढं काम करून जेवाय देते नाही मग त्याच विचार करायचा हा? मग घर जावायची काय गरज होती? अहो तुम्ही का माणसं आहे का तुमच्या दोघीपेक्षा जानवर आहे बरी जानवर म्हणजे जनावर म्हणतो आम्हाला? हा? हा अरे ना. जनावर तू ये. जनावर सारखा हिंडतो इकडं तिकडं, खातो पोळा सारखा. किंवा नाही तुम्हाला माणसाची जाऊ दे काय जाऊ दे? लय आणलं तो ये तुम्हाला दोघींना भोगायला आम्हाला नाही तुला बघावं लागल. जाय पहिले ते काथरून सकाळी उठले गोळा करेल ते उठ. पहिले ते सगळे कपड्यांच्या घड्या घालून उठ लवकर उठ नीट. आई हा पहिला किती माजली. हा ना. किती रडतो. मग हं? काय कांगवण करतो. काय चिरकत आहे काय रडत आहे काय किती कांगवण करतो बाय हा. माणसासारखं. तुला सांगते आता एवढ्या वेळेस त्याचं सण केले. हा. जर पुढच्या वेळेस जर असा लागला ना हे करायला, याला आहे ना असं खुश करायचं आणि घराबाहेर हाकलून द्यायचं. मग काय? परत याला आहे ना थारच नाही द्यायचा. नाही. हे काय झालं, खाऊ खाऊ माजलाय तू आता. आलं का ते ध्यानात? असतं. हा. ऐक, हा चल तुला झोप येते का? हा चल मग घेऊ पडून दोघी. हा, चल. हा? चल